महाराष्ट्राची ओळख ही शेतीप्रधान राज्य म्हणून आहे. राज्याच्या विकासात शेतकऱ्यांचं योगदान अमूल्य आहे. कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या आणि इतरांसाठी आदर्श ठरलेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै अर्थात कृषी दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान केले जातात. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील कृषी क्षेत्रासाठी हा दिवस विशेष ठरला, कारण कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले प्रयोगशील शेतकरी, कृषी अधिकारी आणि तज्ज्ञ यांची मोठी उपस्थिती इथं पाहायला मिळाली. हरित क्रांतीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. मी पोलीस पथकाला विनंती करते की वंदे मातरमनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. वंदे मातरमनी कार्यक्रमाची सुरुवात करावी.
धन्यवाद. नमस्कार. आजच्या राज्यस्तरीय कृषी सन्मान आणि पुरस्कार वितरण समारोह 2026मध्ये आदरणीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री जिष्णुदेव वर्मा, त्याचप्रमाणे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माननीय कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे, माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय फलोत्पादन मंत्री भरतजी गोगावले, माननीय कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, माननीय राज्यमंत्री मृदा आणि जलसंधारण इंद्रजितजी नाईक, उपस्थित शेतकरी बांधव आणि भगिनींनो, तुम्हा सगळ्यांचं मी वसुंधरा काशीकर मनापासून स्वागत करते. आज 1 जुलै कृषी दिन, महाराष्ट्राचे पहिले माजी शेतकरी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 4ही कृषी विद्यापीठांची स्थापना त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाली. माननीय राज्यपालांना विनंती आहे की त्यांनी माननीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्याच्या कृषी विकासाचा गौरव करणारा हा सोहळा शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करताना शासनानं नैसर्गिक शेती, तंत्रज्ञान आधारित शेती आणि शाश्वत विकासाचा संदेश दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी विचारला होता, शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा असं त्यांना प्रकर्षानं वाटत होतं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत मी बसलो असलो तरी मी शेतकीच्या बांधावर बसलेलो असतो असे म्हणणारा भूमिपुत्र मुख्यमंत्री. मी विनंती करते माननीय कृषी मंत्री श्री दत्तात्रयजी भरणे यांना की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. आजच्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महामहिम राज्यपाल महोदय जिष्णुदेव वर्माजी, आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या कृषी विभागाचे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब, आपले कृषी सचिव परिमल सिंह, आयुक्त सूरज मांढरे, कृषी विभागाचे आमचे सगळेच अधिकारी कर्मचारी आणि शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त संघाचे आमचे ॲडव्होकेट प्रकाश पाटीलजी, तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू व भगिनी, त्यांचे सगळे कुटुंबीय, पत्रकार बंधू आणि भगिनी, मीडियाचे सगळे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व आपल्या सर्वांचं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. खरं तर आमचे फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले साहेबांचंही मी त्यांचंही स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की आज 1 जुलै म्हणजे आपल्या राज्याचा हा कृषी दिन. हा दिवस आपल्या मातीशी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाशी आणि शेतकऱ्यांच्या असलेला नात्याचा गौरव करणारा हा दिवस आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करतो. सर्वप्रथम नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. आणि राज्यातील आपल्या सर्वांना माहीत आहे की जी आपल्या राज्यामध्ये 4ही कृषी विद्यापीठं जी स्थापन झाली ते आदरणीय नाईक साहेबांच्या कालावधीमध्ये ती झाली. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये आदरणीय नाईक साहेबांचं खूप मोठं योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचा हा आपला पुरस्कार सोहळा आणि या सोहळ्यासाठी आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्याचे अत्यंत ही गौरवशाली आणि अभिमानात असा हा आपला आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपला क्षण आहे. आज आपल्याला माहीत आहे की कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्य करणारे माझे शेतकरी असतील, माझे शेतकरी गट असतील, संस्था असतील, पत्रकार बांधव असतील, तसेच आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, यांचा गौरव करण्यासाठी आजचा हा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा
या ठिकाणी संपन्न होतंय. मी सर्वप्रथम कृषी विभागाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि आज जरी मी कृषी मंत्री असलो तर एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं, एक शेतकरी या नात्यानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं निश्चित प्रकारे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्या हातून असंच भविष्यामध्ये खूप काही शेतीमध्ये प्रगती, एक निश्चित प्रकारे चांगलं भविष्यामध्ये यामध्ये तुमच्या हातून व्हावं ही अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आज या ठिकाणी सगळे 2023 आणि 2024 च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा संपन्न होत असताना निश्चित प्रकारे आज 189 आपण पुरस्कारांना सन्मान त्यांचा आपण करत आहोत आणि पुरस्कार विजेत्यांना आजचा हा सन्मान केवळ वैयक्तिक यशाचा पुरस्कार नसून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी परंपरेचा आज हा गौरव आहे. आणि त्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे, त्याला काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, त्याला कुठेतरी आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. त्यासाठी ह्या वर्षी आपल्याला माहिती आहे या राज्य सरकारने आपल्याला माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्ती ही योजना जाहीर केली आणि सांगायला हरकत नाही, साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपयाची एवढी भरीव मदत माझ्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आपण पूर्ण शेतकरी आहात. तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करता. यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मदत माझ्या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला कशी होईल ही भूमिका आमची आहे. त्यामुळे आधी गेल्या वर्षी जास्तीत जास्त आपण याला पैसे दिले. अजूनही काय गोष्टी राहिलेल्या आहेत, अजूनही काही राहिलेत त्यांनाही आपण मदत करतोय. त्याचप्रमाणे कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की निश्चित प्रकारे भांडवली गुंतवणूक शेतामध्ये घेण्यासाठी आपण 5,000 कोटीची तरतूद केली होती. ह्या वर्षी आपण 2,000 कोटी आपल्याला मिळेल. अजूनही 3,000 कोटी रुपये आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ते घेतोय. आपल्याला लिंकिंगचा विषय असतो. शेतकऱ्यांची नेहमी तक्रार असायची की आमचे खत विक्रेते लिंकिंग करतात, कंपन्या लिंकिंग करतात. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला आणि लिंकिंग बंदचा एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय या राज्याने निश्चित प्रकारे घेतलेला आहे आणि निश्चित प्रकारे त्या लिंकिंगला इथून पुढे भविष्यामध्ये आळा हा बसणार आहे. राज्य सरकार आपण सगळे प्रयोगशील शेतकरी आहात, एक आधुनिक शेतकरी आहात. तुम्ही बांधावरती जाऊन स्वतःच्या शेतामध्ये जाऊन राबून कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता. नुसतं उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं घेता की शेतामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला कसं उत्पन्न मिळेल ही तुमची सगळ्यांची काळजी असते. त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये माझा शेतकरी अडचणीत आहे, माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. यासाठी गेल्या वर्षी 2 मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या राज्य सरकारने आणली. कधी कधी आपल्याला माहिती होत नसतं की ही ठीक आहे योजना आणली, आपण फक्त आपल्यापुरतं बघतो. आता तुम्हाला जर विचार केला तर आता 2 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून 7.5 हॉर्सपॉवरच्या आतलं वीज बिल माफ हे राज्य सरकार त्याचं बिल भरतंय. साधारणतः राज्यामधल्या माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः 29 ते 30,000 रुपयाची 29-30,000 कोटीची रक्कम राज्य सरकारने या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला ही मदत केलेली आहे. PM किसान आपल्याला माहिती आहे सन्मान निधीचा असू द्या, आमच्या नमो शेतकरी महान सन्मान निधीचा असू द्या, या माध्यमातून आजपर्यंत राज्यामध्ये साधारणतः 55,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. मी शेवटी एकच म्हणेन, शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती आपली जीवन पद्धती आहे, आपली संस्कृती आहे. तुमच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला न्याय देण्याचं काम आमचा कृषी विभाग सातत्याने करत राहील. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नवी दिशा मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. धन्यवाद सर. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे असं वसंतराव नाईक साहेबांनी म्हटलं होतं. या निमित्ताने 1-2 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उपलब्ध्या इथे सांगायला निश्चितपणे आवडतील. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारं देशातील पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 जाहीर केलंय आणि कृषी क्षेत्रामध्ये AI, ॲग्रिस्टॅक, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, ड्रोन, जिओ टॅगिंग, हवामान आधारित सल्ला व ऑनलाईन सेवा यांचा प्रभावी वापर सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्यात 1,33,00,000 अधिक शेतकऱ्यांनी
फार्मर आय डी ही नोंदणी पूर्ण केली आहे आणि देशात महाराष्ट्र या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. PM किसान, पीक विमा, कर्ज नुकसान भरपाई, इतर योजनांसाठी फार्मर आय डी उपयुक्त ठरत आहे. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. मी विनंती करते माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजींना की त्यांनी आदरणीय राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं स्वागत करावं. आदरणीय राज्यपाल जी को मैं यहाँ बताना चाहूंगी कि मोगरा और सोन चंपा की फूलों की टोकरी देकर हम उनका स्वागत कर रहे हैं यहाँ. और यह जो टोकरी है, यह जो फूल है, यह ठाणे और पालघर जिलों के आदिवासी किसानों द्वारा पुष्प खेती योजना प्रोत्साहन के अंतर्गत उत्पादित की गई है. यानंतरचं स्वागत मी विनंती करते माननीय भरणेजींना की त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचं करावं. यानंतर माननीय फलोत्पादन मंत्री भरतजी गोगावले यांचं स्वागत आयुक्त सूरज मांढरे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचंही स्वागत आयुक्त सूरज मांढरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल. त्याचप्रमाणे माननीय मृद आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रजिलजी नाईक यांचंही स्वागत आयुक्त सूरज मांढरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. इथे प्रकाश पाटील उपस्थित आहेत, अध्यक्ष कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ. त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचं स्वागत आयुक्त सचिव परिमल सिंग करतील अशी मी त्यांना विनंती करते. परिमल सिंग करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच राज्यपालांचे सहसचिव श्री राममूर्ती सर इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत सचिव परिमल सिंग यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि यानंतर लगेचच आपण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू करतो आहोत. पहिला पुरस्कार आहे अत्यंत मानाचा समजला जाणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार. डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटिल यांनी व्यासपीठावर यावं. मैं माननीय राज्यपाल जी से अनुरोध करती हूँ कि वह यह पुरस्कार प्रदान करे. डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटिल, कृषीरत्न पुरस्कार पंजाबराव देशमुख, त्याप्रमाणे 2023चा. आणि दुसरा पुरस्कार 2024चा श्री यज्ञेश वसंत सावे यांना प्राप्त झालाय. त्यांनीही व्यासपीठावर यावं. श्री यज्ञेश वसंत सावे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील. मुक्काम पोस्ट तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथले हे शेतकरी आहे आणि अत्यंत मानाचा समजला जाणारा 2023चा कोल्हापूर इथले हे शेतकरी आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार. पुढचा पुरस्कार आहे श्री यज्ञेश वसंत सावे. हाच पुरस्कार 2024चा प्राप्त झालेला आहे. मुक्काम पोस्ट ब्राह्मणगाव, झाई बोरीगाव, तालुका तलासरी, जिल्हा पालघर येथले हे इथले शेतकरी आहेत. त्यांची माहिती इथे मागे स्क्रीनवर दिलेली आहे. श्री यज्ञेश वसंत सावे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आहे आणि 2024चा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार. यानंतरचा पुरस्कार आहे श्री शरद गणपत धुरी यांना. श्री शरद गणपत धुरी, सिंधुदुर्ग. श्री शरद गणपत धुरी यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे श्री बाळासाहेब कडू देवरे, नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहे. श्री बाळासाहेब कडू देवरे. बाळासाहेब कडू देवरे, श्री बाळासाहेब कडू देवरे. यानंतर शिवानंद मल्लेशी यांनी व्यासपीठावर येऊन उभं राहावं. बाळासाहेब कडू देवरे यांना आपण पुरस्कार देतोय. शिवानंद मल्लेशी यांना पुढचा पुरस्कार पुण्याचे शेतकरी आहेत दिला जातोय.
गणपत रामचंद्र पार्टे इथे उपस्थित आहेत. कोल्हापूर गणपत रामचंद्र पार्टे. गणपत रामचंद्र पार्टे कोल्हापूरचे आहेत. हे शेतकरी, मुक्काम पोस्ट भिलार, तालुका महाबळेश्वर. अभय बाजीराव काळुंके छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी आहेत. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार यांना प्राप्त झालेला आहे. अभय कुमार बाजीराव काळुंके. यानंतर हेमंत वसंतराव देशमुख यांनाही वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार 2023 प्राप्त झालाय. हेमंत वसंतराव देशमुख वाशिम जिल्ह्यातले शेतकरी आहे. आनंद जयंत देसाई. आनंद जयंत देसाई रत्नागिरीचे आहेत. यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे. कृष्णा धर्मा भामरे. कृष्णा धर्मा भामरे 2024 चा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहेत. त्यानंतर समीर मोहनराव डोंबे पुणे जिल्ह्यातील शेतकरी आहे. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे यांनाही. समीर मोहनराव डोंबे पुणे जिल्ह्यातील शेतकरी, कृषी भूषण पुरस्कार 2024. अशोक हिंदूराव खोत. अशोक हिंदूराव खोत कोल्हापूरचे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे. अभिमान शाहूराव आवचर. अभिमान शाहूराव आवचर बीडचे शेतकरी आहेत. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे. अभिमान शाहूराव आवचर आणि अभिमान शाहूराव आवचर. यानंतर श्रीकृष्ण सदाशिव शिंदे. श्रीकृष्ण सदाशिव शिंदे मुद्दाम सपत्नीक मुलांसोबत बळीराजाला आपण इथे बोलवलेला आहे पुरस्कार स्वीकार. मुलगी आहे का? बरं. श्रीकृष्ण सदाशिव शिंदे. त्यानंतर राहुल साहेबराव उभाले अमरावतीचे शेतकरी आहेत. राहुल साहेबराव उभाले मुक्काम पोस्ट भिलोना, तालुका अचलपूर, भिलोना गावातील अमरावतीतील विदर्भातून आलेले शेतकरी आहेत. नीलकंठ उर्फ बाबूराव कोढे. टाळ्यांची कमी जाणवते मला, कृपयाच टाळ्या वाजवा आपल्यासाठी. नीलकंठ बाबाराव कोढे. यानंतरचे पुरस्कार आहे जिजामाता कृषी भूषण पुरस्कार सौ दर्शना आनंद दामले. महिलांना पुरस्कार मिळतो आहे शेतीसाठी. टाळ्यांची कुठेही कंजूशी नको, जोरदार टाळ्या पाहिजे. सौ दर्शना महिला शक्ती आनंद दामले ठाण्याच्या शेतकरी आहेत. त्यानंतर श्रीमती भावना निळकंठ निकम नाशिकच्या शेतकरी आहेत. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार 2023 त्यांना प्राप्त झालेला आहे. हो, सौ दर्शना आनंद दामले पुरस्कार स्वीकारत आहेत सध्याला. आणि आता भावना निळकंठ निकम या पुरस्कार स्वीकार करत आहेत. श्रीमती श्रद्धा सत्यवान ढवण. यानंतरचा पुरस्कार 2023 जिजामाता कृषी भूषण पुरस्कार अहिल्यानगरच्या श्रीमती श्रद्धा सत्यवान ढवण. जिजामाता पुरस्कारासाठी पहिल्यांदा महिलांनी पुढे यायचंय. यानंतर अरुंधती संजय पाटील महिलांनी पुढे यायचंय. त्यांच्या मागे त्यांच्या पतींनी यायचंय, कारण हा जिजामाता कृषी पुरस्कार आहे, महिलांसाठीच आहे. तर पत्नी पुढे पाहिजे, पती पत्नीच्या मागे. त्यानंतर मंगल बाळासाहेब काकडे. मंगल बाळासाहेब काकडे बीड जिल्ह्यातले शेतकरी, यांनाही
जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे 2023चा. लातूरच्या श्रीमती प्रतिभा रामराव काळे, थांबा, प्रतिभा रामराव काळे. धाराशिवच्या पत्नी पुढे पाहिजे मला आणि पती त्यांच्या मागे. प्रतिभा रामराव काळे, धाराशिवच्या, मुक्काम पोस्ट फणेपूरच्या. यानंतर सौ ललिता विश्वास गोदमले. सौ ललिता विश्वास गोदमले, मुक्काम पोस्ट रामगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार सौ प्रीती ऋषी टेंभरे, गोंदिया जिल्ह्यातून, पूर्व विदर्भातून आलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातून सौ प्रीती ऋषी टेंभरे. हे आपण जिजामाता कृषी भूषण पुरस्कार 2023 देतो आहोत. श्रीमती तनुजा महेश कंटे, तनुजा महेश कंटे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आहेत. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळालेला यांना तनुजा महेश कंटे. सौ सरला जगन्नाथ चव्हाण, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आहे. सौ सरला जगन्नाथ चव्हाण. हो, सौ छाया तानाजी पवार. तुम्ही पुढे व्हा छायाताई. सौ छाया तानाजी पवार. सौ पुष्पावती भीमराव मिठारी. सौ पुष्पावती भीमराव मिठारी, सांगली जिल्ह्यातील शेतकरी आहेत. पुष्पावती भीमराव मिठारी. मागे त्यांची माहिती इथे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर रंजना हनुमंतराव काळे. रंजना हनुमंतराव काळे जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत. ऊसाची लागवड, उत्तम ऊसाची लागवड मिठारी यांनी केली आहे. रंजना हनुमंतराव काळे आहेत. आता संजीवनी अंगद नागमोडे. रंजना काळे यांनी फळ पिकांची आणि भाजीपाल्यांची दर्जेदार रोप निर्मिती केलेली आहे. रंजना हनुमंतराव काळे यांनी. आणि आता संजीवनी अंगद नागमोडे लातूर जिल्ह्यातील शेतकरी महिला आहेत. सौ संजीवनी अंगद नागमोडे विंडर यंत्राचा यशस्वी वापर केला आहे. सौ वंदना देवीदास धोत्रे. सौ वंदना देवीदास धोत्रे अकोला जिल्ह्यातील विदर्भातून आलेला शेतकरी आहे. त्यानंतर सौ शीतल प्रशांत वानखेडे. सौ शीतल प्रशांत वानखेडे नागपूरहून आलेले आहेत. त्यानंतर आता पुरस्कार सुरू होत आहेत. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार भागवत विठोबा बलक. हे भागवत आहेत ना? भागवत. श्री भागवत विठोबा बलक हा या सेगमेंट मधला आहे. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, सेंद्रिय शेती कॅटेगरीतला हा पुरस्कार आहे. त्यानंतर श्री कांतीलाल किसन नलगे पुणे जिल्ह्यातील शेतकरी आहे. 2023चा कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. सुनील विष्णू भोसले. सुनील विष्णू भोसले कोल्हापूरचे शेतकरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली पलूस तालुक्यातील धनगाव इथले. सेंद्रिय शेतीसाठीचा पुरस्कार आहे. श्री जयकिशन रामदास शिंदे जालना जिल्ह्यातील शेतकरी. वरुडी गावातील सेंद्रिय शेतीसाठीचा 2023चा पुरस्कार आहे जयकिसन रामदास शिंदे यांना. महेश सोमनाथ जमाले धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी कसबे तडवळा येथील यांना 2023चा कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर निखिल मधुकरराव टेटू अमरावतीचे शेतकरी आहेत. कुऱ्हा इथले तिवसा तालुक्यातील कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पवन ताराचंद कटनकार
भंडारा जिल्ह्यातले शेतकरी आहे. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. त्यानंतर किरण रोहिणी रघुनाथ लेले, पालघर जिल्ह्यातील शेतकरी, 2024चा कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दुर्लभ दयाराम जाधव, धुळे जिल्ह्यातील शेतकरी, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार दुर्लभ दयाराम जाधव 2024 सालचा. परत एकदा विनंती आहे, आपण टाळ्या नाही ऐकू येत आहे, मधून मधून टाळ्या वाजवत राहा. प्रत्येकासाठी अतिशय कष्टाने तुम्ही शेती पिकवलेली आहे, प्रयोग केलेले आहे, तुमच्यासाठी टाळ्या आवश्यक आहे. श्री खुशालचंद बाबासाहेब मोरे सध्या पुरस्कार स्वीकारत आहेत. सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार. आणि आता श्री अनंत हनुमंतराव माने हे पुरस्कार स्वीकारत आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकरी आहे. सेंद्रिय शेतीसाठीचा 2024चा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. यानंतर गोवर्धन प्रभाकर उगले यांना कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी, लालवाडी येथील 2024चा. आता विश्वनाथ गोविंदराव होळगे नांदेड जिल्ह्यातले शेतकरी पुरस्कार स्वीकारत आहेत. मुक्काम पोस्ट दाबशेड तालुका लोहा हे सगळे कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कारातले आहे, गटातले पुरस्कार आहे. आता राजेंद्र महादेव ताले पुरस्कार स्वीकारत आहेत. अकोला जिल्हा विदर्भातल्या दिग्रस इथून हे आलेले आहेत. श्री राजेंद्र महादेव ताले 2024चा पुरस्कार. आता श्री नंदकिशोर किसनराव गावंडे पुरस्कार स्वीकारत आहेत. नंदकिशोर किसनराव गावंडे. आता हे वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आणि डॉक्टर शैलेश सुभाषचंद्र शिंदे देसाई, रत्नागिरी जिल्ह्यातील वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 2023 पुरस्कार स्वीकारत आहेत. श्री सुनील चिंतामण अहिरराव, यानंतर श्री सुनील चिंतामण अहिरराव पुरस्कार स्वीकारत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार श्री सुनील चिंतामण अहिरराव. श्री प्रवीण दिलीप माने पुरस्कार स्वीकारत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बैरागवाडी गावातील माढा तालुक्यातील शेतकरी, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रवीण दिलीप माने. श्री प्रवीण चंद्रकांत माळी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आहेत, पुरस्कार स्वीकारत आहेत. कृषी तंत्रज्ञानावर त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि किडींच्या संवर्धनासाठी कार्य केलेलं आहे. त्रिंबक सदाशिव कोकाट आता पुरस्कार स्वीकारतायत. ज्ञान प्रबोधिनी सोलापूर या कोकाट आहेत का? कोकाट जोरात टाळ्या वाजवा. त्रिंबक सदाशिव कोकाट बीड जिल्ह्यातून आले आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार त्यांना मिळतो आहे. त्रिंबक सदाशिव कोकाट सलग 22-23 2 वर्ष सन्मान चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. कृषी विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी स्वर्गीय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार. आता ज्ञानप्रबोधिनी सोलापूर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 2023. यानंतर हेमंत किसनराव निखाडे अमरावतीचे शेतकरी आहेत. गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मिळालेला आहे. हेमंत किसनराव निखाडे. श्रीमती मैरून हमीद नाकाडे यांना पुरस्कार मिळालाय वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार. मैरून हमीद नाकाडे.
लक्ष्मण बबन सोनवणे, नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, लक्ष्मण बबन सोनवणे. पत्रकारितेमध्ये 25 वर्षांपासून कार्यरत आणि बागायती शेतीत आंबा, काजू, कोकम, फणस पिकाची लागवड. योगेश नामदेव धनगर, योगेश नामदेव धनगर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आहेत. शेतकरी योद्धा नावाचे स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले आणि सातत्याने कृषीविषयक योजनांची माहिती देतात. अभिजित अच्युत डाके, सातारा जिल्ह्यातील शेतकरी अभिजित अच्युत डाके 10 वर्षापासून दैनिक सकाळ ॲग्रोवन सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. नरहरी नामदेवराव शिवपुरे, संभाजीनगरचे कृषी विषयक समाज प्रबोधनपर लेख. मधून मधून टाळ्यांचा आवाज हवाय आम्हाला सगळ्यांना. विठ्ठल मारुती कटके, विठ्ठल मारुती कटके लातूर जिल्ह्यातील 70 पासून आजतागायत पत्रकारिता क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रियपणे कार्यरत आहेत आणि कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. कृष्णा यशवंतराव लोखंडे यांनी जावं. कृष्णा यशवंतराव लोखंडे अमरावतीचे आहेत. सकाळमध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून त्यांनी काम करतात ते आणि त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन जीएसटीची मर्यादा कमी करण्याचं जाहीर केलं. यानंतर मुखरू बुधाजी बागडे, मुखरू बुधाजी बागडे. आता पुढची कॅटेगरी आहे युवा शेतकरी पुरस्कार. तरुण शेतकऱ्यांना पुरस्कार आपण देतोय. गणपत हरी वाळिंबे, गणपत हरी वाळिंबे शहापूर ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आहेत. गणपत हरी वाळिंबे रब्बी स्पर्धा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय. यानंतर श्री समाधान रामचंद्र शिंदे, समाधान रामचंद्र शिंदे नाशिक जिल्ह्यातील, अरे वा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आहे समाधान रामचंद्र शिंदे. राहुल बनकर ना, राहुलजी बनकर छोटस बाळ आणलंय त्यांनी. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद होईल निर्माण. हो, राहुल भारत बनकर छोटस छान बाळ आणलंय त्यांनी. त्यांचं युवा शेतकरी पुरस्कार राहुल बनकर. त्यानंतर श्रीकांत महादेव घोरपडे, कोल्हापूर जिल्ह्यातले युवा शेतकरी, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन. श्रीकांत महादेव घोरपडे, श्रीकांत महादेव घोरपडे सातारा जिल्ह्यातले शेतकरी आहेत. सोमीनाथ सुधाकर अवघड जालना जिल्ह्यातले शेतकरी आहेत, संभाजीनगर मधले. कापूस लागवडीसाठी टोकन यंत्र, फवारणीसाठी ड्रोन याचा प्रभावी वापर केलेला आहे. त्यानंतर भूषण भागवतराव रेगे पुरस्कार स्वीकारताहेत. आता विहिरीच्या पाण्यासाठी सौर पंपाचा वापर करून ऊर्जा बचतीचे धोरण अवलंबले आहे. गणेश जगन्नाथ काळे पुरस्कार स्वीकारताहेत. आता अकोला जिल्ह्यातले युवा शेतकरी पुरस्कार आहे हा. प्रतिभा प्रमोद महाजन, प्रतिभा ते तुम्ही पुढे व्हा. प्रतिभा प्रमोद महाजन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वर्ध्याच्या दर्जेदार रोपं उपलब्ध करून दिली आहेत त्यांनी. ऊसाची रोपवाटिका उभारून प्रतिभा महाजन यांनी पवनी येथे उच्च प्रतीच्या ऊसाची रोपवाटिका उभारून. सुश्रुत अनिल पाटील, यानंतर सुश्रुत अनिल पाटील यांनी जावं. टाळ्या मधून मधून कृपया वाजवत राहा. सतत वाजवणं मला माहिती आहे कंटाळवाण्या, हातही दुखतात, पण मधून मधून वाजवत राहा. सुश्रुत अनिल पाटील, सुश्रुत अनिल पाटील, सुश्रुत अनिल पाटील ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आहे. युवा शेतकरी पुरस्कार. यानंतर श्याम नामदेव कातकाडे नाशिकचे शेतकरी आहे. जिल्हास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. शेतीपूरक व्यवसाय त्यांनी केलेले आहे. शेततळ्यात कटला कोंबडा प्रजातींचे मत्स्यपालन करून. यानंतर सूरज सुखदेव आवताडे, सूरज सुखदेव आवताडे, सूरज सुखदेव आवताडे
सूरज, सुखदेव, आवताडे आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, नारळ या फळपिकांची उच्च दर्जाची निरोगी रोपं तयार करून आवताडे, प्रतीक पोपटराव पवार कुठे आहेत? स्वीकारता तुम्ही आहात. यानंतर प्रतीक पोपटराव पवार, प्रतीक पोपटराव पवार, यानंतर सागर राजेंद्र सोनवणे, सागर राजेंद्र सोनवणे, सागर राजेंद्र सोनवणे. टाळ्या आपण वाजवत राहू. माननीय राज्यपाल महोदय पण इथे आहेत. खपाटे झाले, खपाटे पुरस्कार स्वीकारतायत. कुलदीप गजानन टोळे, कुलदीप गजानन टोळे कुठे आहेत? तुम्ही हा, हे 77 आहेत. कुलदीप गजानन टोळे. कुलदीप गजानन टोळे उत्कृष्ट शेतकरी म्हणून व्यावसायिक जिल्हा कृषी महोत्सवात त्यांचा सत्कार झालेला आहे. यानंतर प्रांजल विठ्ठलराव वाघमारे, प्रांजल विठ्ठलराव वाघमारे, प्रांजल विठ्ठलराव वाघमारे. यानंतर उद्यान पंडित पुरस्कार कॅटेगरीत आपण पुरस्कार देतो आहोत. डॉक्टर सूर्यकांत, उत्तम सूर्यकांत फोंडेकर, डॉक्टर उत्तम सूर्यकांत फोंडेकर आता पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर श्री टेड्या फुसा पाडवी, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आहेत, उद्यान पंडित पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर सदाशिव मनोहर चौघुले, सदाशिव मनोहर चौघुले सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे, उद्यान पंडित पुरस्कार. डाळिंब, पेरू, सीताफळ तृणधान्याची यशस्वी लागवड त्यांनी केलेली आहे आणि अत्याधुनिक पॅक हाऊसची उभारणी केली आहे. यानंतर आनंदराव रामचंद्र धस, आनंदराव रामचंद्र धस, आनंदराव रामचंद्र धस. शिवाजी तुकाराम घावटे, शिवाजी तुकाराम घावटे, श्री शिवाजी तुकाराम घावटे, श्री शिवाजी तुकाराम घावटे. सुमनताई दिगंबर गायकवाड, सुमनताई दिगंबर गायकवाड, सुमनताई दिगंबर गायकवाड. कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार, कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार या समोर. कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार, कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार. दादा रामाजी फुंडे, दादा रामाजी फुंडे, दादा रामाजी फुंडे. यानंतर केतकर आहेत ना तुम्ही? केतकर. धनंजय श्रीकृष्ण केतकर, धनंजय श्रीकृष्ण केतकर. बापूसाहेब भाऊसाहेब साळुंके, बापूसाहेब भाऊसाहेब साळुंके. यानंतर अमर अशोकराव भोसले, बापूसाहेब साळुंखे आहेत, स्वीकारतात. साळुंखे. अमर अशोकराव भोसले. बबन रामचंद्र मुळीक, बबन रामचंद्र मुळीक. बबन रामचंद्र मुळीक. रवी रामनाथ दाभाडे,
रवी रामनाथ दाभाडे, रवी रामनाथ दाभाडे, राजाभाऊ रगड, रवी रामनाथ दाभाडे, यानंतर राजाभाऊ बाबाराव रगड, राजाभाऊ बाबाराव रगड, राजाभाऊ बाबाराव रगड, यानंतर नवीन कुमार अरुणकुमार पेठे, राजाभाऊ बाबाराव रगड, नवीन कुमार अरुणराव पेठे, भगवंता गुलाबराव बनसिंगे, भगवंता गुलाबराव बनसिंगे, नंतर संतोष वालकू पाटील, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार सर्वसाधारण गट, संतोष वालकू पाटील, मोहन जगन्नाथ ठाकरे, मोहन जगन्नाथ ठाकरे, विनय मारुती वेखंडे, विनय मारुती वेखंडे, महेश रामदास संसारे, महेश रामदास संसारे, अनंत बाबाजी खांबे, अनंत बाबाजी खांबे, रामहरी मोहन सुरसे, रामहरी मोहन सुरसे, खैरनार गणेश उत्तमराव खैरनार, खैरनार तुम्ही ना? गणेश उत्तमराव खैरनार, गणेश उत्तमराव खैरनार, जयवंतराव शिवलाल धगधगे, जयवंतराव शिवलाल धगधगे, जयवंतराव शिवलाल धगधगे, जयवंतराव शिवलाल धगधगे नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी आहे आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. यानंतर संदीप चुडामन माळी, संदीप चुडामन माळी जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आहे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. संदीप चुडामन माळी. गणपतराव बाळासाहेब शिंदे, गणपतराव बाळासाहेब शिंदे, गणपतराव बाळासाहेब शिंदे. यतीन बापूराव घुले यांना पुरस्कार मिळतोय, यतीन बापूराव घुले, यतीन बापूराव घुले. त्यानंतर यतीन बापूराव घुले नंतर प्रणव राजकुमार बिराजदार, प्रणव राजकुमार बिराजदार, प्रणव राजकुमार बिराजदार यांना पुरस्कार मिळतोय. यानंतर ऋषिकेश जयसिंग ढाणे, ऋषिकेश जयसिंग ढाणे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट, ऋषिकेश जयसिंग ढाणे. विनोद संपतराव तोडकर, विनोद संपतराव तोडकर, विनोद संपतराव तोडकर. यानंतर विनोद संपतराव तोडकर. यानंतर बाळासो सदाशिव पाटील, बाळासो सदाशिव पाटील. बाळासाहेब एकनाथ गायकवाड, थोडं आपण गतीने घेऊया जरा, पुष्कळ पुरस्कार आहेत. बाळासाहेब एकनाथ गायकवाड. यानंतर श्रीकांत बेलेश्वर आखाडे, बाळासाहेब एकनाथ गायकवाड. यानंतर श्रीकांत बेलेश्वर आखाडे. यानंतर राजपाल दिगंबर बिराजदार, राजपाल दिगंबर बिराजदार. मंगेश प्रतापराव देशमुख, मंगेश प्रतापराव देशमुख. बिराजदारांना सध्या पुरस्कार मिळतोय आणि आता येत आहेत मंगेश प्रतापराव देशमुख. यानंतर बबन विठ्ठलराव ढोबळे,
बबन विठ्ठलराव ढोबळे, बबन विठ्ठलराव ढोबळे, गोविंद बाबाराव शिनगारे, गोविंद बाबाराव शिनगारे यांना पुढचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. शहाजी गोविंद बाबाराव शिनगारे पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर शहाजी बळीराम कागदे, शहाजी बळीराम कागदे, शहाजी बळीराम कागदे, केशव मोतीराम भगत, केशव मोतीराम भगत, विनोद रंगराव मैंद, विनोद रंगराव मैंद, उमेश रामरावजी बगणे, उमेश रामरावजी बगणे, श्री रवींद्र राजकुमार तुरक माने, श्री रवींद्र राजकुमार तुरक माने, तुरक माने, संतोष बाबाराव भगत, संतोष बाबाराव भगत, संतोष बाबाराव भगत, नरेश रामचंद्र ढोक, नरेश रामचंद्र ढोक, नरेश रामचंद्र ढोक, अरुण जयराम नरुले, अरुण जयराम नरुले, अरुण जयराम नरुले, विष्णुपद प्रभास गाईन, विष्णुपद प्रभास गाईन, विष्णुपद प्रभास गाईन, भगवान सखाराम तारमळे, भगवान सखाराम तारमळे, भगवान सखाराम तारमळे, सुगंधा सचिन जाधव, सुगंधा सचिन जाधव, हरिश्चंद्र वसंत पाटील, हरिश्चंद्र वसंत पाटील, दयानंद बाबाजी चौगुले, दयानंद बाबाजी चौगुले, संतोष अंकुश गावंडे, संतोष अंकुश गावंडे, संतोष अंकुश गावंडे गेले. संदीप शिवाजी देसले, देसले तुम्ही आहात का? संदीप शिवाजी देसले, पंडित रामभाऊ वाघ, देसले आता पुरस्कार स्वीकारतायत. पंडित रामभाऊ वाघ, संजय नथू पाटील, संजय नथू पाटील, नितीन जयवंतराव ठाकरे. टाळ्यांचा आवाज मधून मधून येऊ द्या कृपया. नितीन जयवंतराव ठाकरे, नितीन जयवंतराव ठाकरे, गंगाधर प्रफुल्लचंद बिराजदार, गंगाधर प्रफुल्लचंद बिराजदार, गोवर्धन प्रल्हाद खेडकर, गोवर्धन प्रल्हाद खेडकर, संतोष भिकाजी धुमाळ, संतोष भिकाजी धुमाळ, संतोष भिकाजी धुमाळ, हिम्मतराव हिंदूराव पाटील, हिम्मतराव हिंदूराव पाटील. यानंतर सध्या धुमाळ पुरस्कार स्वीकारतायत हिम्मतराव हिंदूराव पाटील, दाजी अप्पण्णा पाटील. यानंतर दाजी पाटील, अरविंद गणपतराव कल्याणकर, अरविंद गणपतराव कल्याणकर,
प्रल्हाद दत्तात्रय येळेकर, प्रल्हाद दत्तात्रय येळेकर, भारत बापूराव जाधव, भारत बापूराव जाधव, भारत बापूराव जाधव पुरस्कार आता स्वीकारतायत. भारत बापूराव जाधव. बाबूराव माणिकराव सलगर, बाबूराव माणिकराव सलगर, अनिता आबासाहेब चव्हाण, अनिता आबासाहेब चव्हाण महिला शेतकरी आहे, त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. अनिता आबासाहेब चव्हाण. गणेश भगवानराव जगताप, गणेश भगवानराव जगताप, पांडुरंग भगवानराव जाधव, पांडुरंग भगवानराव जाधव, सुनील नाम पांडुरंग भगवानराव जाधव. यानंतर पांडुरंग भगवानराव जाधव पुरस्कार स्वीकारत आहेत. सुनील नामदेवराव चिमणपाडे यानंतरचे पुरस्कारार्थी आहेत. सुनील नामदेवराव चिमणपाडे, सुनील नामदेवराव चिमणपाडे. यानंतर अनिल गंगाराम जाधव, अनिल गंगाराम जाधव, बबन तुकाराम, अनिल गंगाराम जाधव पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर बबन तुकाराम कुटे, बबन तुकाराम कुटे, बबन तुकाराम कुटे. बबन तुकाराम कुटे पुरस्कार स्वीकारत आहेत. यानंतर गजानन शंकरराव वानखेडे यांनी जायचंय पुरस्कार स्वीकारायला. गजानन शंकरराव वानखेडे, गजानन शंकरराव वानखेडे. यानंतर रामभाऊ महादेवराव ढोरे, रामभाऊ महादेवराव ढोरे, रामभाऊ महादेवराव ढोरे. प्रितेश विजयराव डहाके, जा पुढे जा, प्रितेश विजयराव डहाके. विठ्ठल पुरुषोत्तम माळी, विठ्ठल पुरुषोत्तम माळी, विठ्ठल पुरुषोत्तम माळी. त्यानंतर वंदना राधेश्याम वैद्य, वंदना राधेश्याम वैद्य. आस्कर कोण आहेत? आस्कर, आस्कर कोण आहेत? आस्कर आहेत का? रत्नमाला सुरेश आस्कर, रत्नमाला सुरेश आस्कर, आस्कर, रत्नमाला सुरेश आस्कर. पुरुषोत्तम झेलूजी जांभूळकर, पुरुषोत्तम झेलूजी जांभूळकर. हो. पुरुषोत्तम झेलूजी जांभूळकर. अभय निळकंठराव ढोकणे, अभय निळकंठराव ढोकणे, अभय निळकंठराव ढोकणे. यानंतर नामदेव मारुती लांजेवार, नामदेव मारुती लांजेवार. श्रीमती सावित्री मदन वायडा, सावित्री मदन वायडा, सावित्री मदन वायडा. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांचं आगमन झालेलं आहे. आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. त्यांनी पुरस्कार देण्याच्या याच्यात, सन्मानाच्या याच्यात द्यावा. देवराव पांडू महाजन. आदिवासी एकता शेतकरी गट, आदिवासी एकता शेतकरी गट. गुणाजी रामण्णा पंडलवार, गुणाजी रामण्णा पंडलवार.
वंदना सदानंद पांडे. वंदना त्यांना पुरस्कार आहे. वंदना सदानंद पांडे. थांबा वंदना ते तुम्ही ते त्यांच्या पती तुमच्या याच्या हातात द्या सर्टिफिकेट. वंदना सदानंद पांडे. हां. त्यानंतर वंदना सदानंद पांडे. दयाराम सुखरू गिडाम. दयाराम सुखरू सिडाम. दयाराम सुखरू सिडाम. दामू दामू मध्ये दामू मध्ये दामू मध्ये रायगड मधले शेतकरी आहेत. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी आदिवासी गटातला पुरस्कार आहे. हा आदिवासी गटातला पुरस्कार आहे. आदिवासी गटातला पुरस्कार आहे हा 2024 सालचा. प्रेमसिंग आमरा पावरा. प्रेमसिंग आमरा पावरा. प्रेमसिंग आमरा पावरा. धुळे जिल्ह्यातील शेतकरी आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. शंकर जगन्नाथ केंगले. शंकर जगन्नाथ केंगले पुणे जिल्ह्यातल्या डोण इथले शेतकरी आहेत. आदिवासी गटातला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शंकर जगन्नाथ केंगले. नामदेव परसराम फोले. नामदेव परसराम फोले. राम गोपाल सखाराम मावसकर. आपण टाळ्या थोड्या कमी झाल्या आहेत, परत टाळ्या वाजवूयात. आदिवासी गटातला पुरस्कार आहे रामगोपाल सखाराम मावसकर. अमरावतीचे शेतकरी आहेत, अमरावती जिल्ह्यातले. नंतर प्रेमल शहा तुळशीराम अत्राम चंद्रपूरचे शेतकरी आहेत. प्रेमल शहा तुळशीराम अत्राम. आता नवीन कॅटेगरी सुरू होते. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार मनोज मोहन जाधव. कृषी अधिकारी सहाय्यक मनोज मोहन जाधव यांना प्राप्त झालेला आहे 2023-24 वर्षातील. यानंतरचा पुरस्कार आहे सुनील रघुनाथ वानखडे नोडल अधिकारी विभागीय कक्ष स्मार्ट नाशिक विभाग नाशिक. सुनील रघुनाथ वानखडे. नंतर नवीन चंद्र हरिश्चंद्र बोऱ्हाडे उपकृषी अधिकारी वडगाव मावळ पुणे. वडगाव मावळ पुणे नवीन चंद्र हरिश्चंद्र बोऱ्हाडे. यानंतर अंकुश रामचंद्र सोनवले. अंकुश रामचंद्र सोनवले. अंकुश रामचंद्र सोनावले. सहाय्यक कृषी अधिकारी खोजेवाडी तालुका जिल्हा सातारा. श्रीमती निभा आशिष डहाके तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर. निभा आशिष डहाके. साखरे ना आता. नानासाहेब एकनाथ साखरे. नानासाहेब एकनाथ साखरे उपकृषी अधिकारी वाशी जिल्हा धाराशिव. यानंतर अनंतकुमार केशवराव देशमुख. अनंतकुमार केशवराव देशमुख उपकृषी अधिकारी जिल्हा अकोला. नंतर मनोज झिबलराव गायधने. मनोज झिबलराव गायधने उपकृषी अधिकारी गिरड. यानंतर जितेंद्र मुरलीधर तारू. जितेंद्र मुरलीधर तारू कृषी अधिकारी आयुक्त कक्ष कृषी आयुक्तालय पुणे. अमोल जितेंद्र मुरलीधर तारू कृषी अधिकारी आयुक्त कक्ष कृषी आयुक्तालय पुणे. अमोल साखरकर अवर सचिव कृषी व विभाग
मंत्रालय मुंबई, अविनाश पद्माजी वडते, उपकृषी अधिकारी कल्याण, यानंतर संजय किसान भांड, यानंतर संजय किसान भांड, यानंतर सुखदेव ज्ञानदेव जमघडे, उपकृषी अधिकारी अहिल्यानगर, परीट ना आता ना, सुखदेव ज्ञानदेव जमघडे परीट, नामदेव शिवाजी परीट पुरस्कार स्वीकारतायत. यानंतर पंडित किशनराव काकडे, सहाय्यक कृषी अधिकारी अंबाजोगाई बीड. यानंतर सूर्यकांत बाबूराव लोखंडे, उपकृषी अधिकारी त्यानंतर रुपाली वसंतराव ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी जिल्हा अमरावती. रुपाली वसंतराव ठाकरे, महिलांचं प्रतिनिधित्व, परत एकदा टाळ्या. रुपाली वसंतराव ठाकरे. यानंतर गोकुलदास भिवाजी पाटील, मनोहर यशवंत मुंढे आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवा रत्न कॅटेगरीतला शेवटचा पुरस्कार सुहास मधुसूदन सकपाळ. या कॅटेगरीतला शेवटचा पुरस्कार सुहास मधुसूदन सकपाळ, कक्ष अधिकारी मुंबई. अशा तऱ्हेने सर्व पुरस्कारांचं वितरण झालंय आणि पुढचे आपण लॅपटॉपचं वितरण करणार आहोत. एकूण 13,275 लॅपटॉप आपण वितरित करतो आहोत. इथे प्रातिनिधिक स्वरूपात आपण कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप देतो आहोत. मी विनंती करेन, महेंद्र बाबूराव गजभिये, वसंत वैजनाथ जारीकोटे, श्रीमती रुपाली ठाकरे, श्री राजेश भिसे, सहाय्यक कृषी अधिकारी संघटना. लॅपटॉप देण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळापासून ही मागणी आहे की आम्हाला लॅपटॉप पाहिजे, जेणेकरून क्लरिकल कामातून मुक्तता मिळेल आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी जास्त वेळ देता येऊ शकेल आणि कार्यक्षमता वाढेल. सहाय्यक कृषी अधिकारी संघटना, महेंद्र भाऊराव गजभिये. प्रातिनिधिक स्वरूपात आपण लॅपटॉपचं वितरण करतो आहोत त्यांना. वसंत वैजनाथ जारीकोटे, श्रीमती रुपाली ठाकरे, राजेश भिसे. यामुळे कार्यक्षमता, गतिमानता वाढणार आहे कृषी विभागाची. नंतर उपकृषी अधिकारी संघटना, श्रीमती जान्हवी चंद्रकांत पारधी, संतोष नारायण पाटील, बळीराम माधवराव जाधव. मंडळ कृषी अधिकारी संघटना, हितेंद्र पगार, किरण कमलाकर संखे आणि मनोज गांधी. आपण हे लॅपटॉप जे आहे हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दिलेले आहे. कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी. यामुळे शासनाचं कामकाज अधिक गतिमान, कार्यक्षम, प्रभावी पद्धतीने होईल. क्लरिकल कामातून त्यांची मुक्तता होईल आणि दीर्घ काळापासून ही प्रलंबित मागणी होती की आम्हाला लॅपटॉप देण्यात यावे. तर एकूण 13,275 लॅपटॉपचं आपण वितरण करणार आहोत. इथे प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉप देण्यात आलेले आहे. आधी स्वागत घेऊया माननीय सुनेत्राताईंचं आपण. मी कृषी मंत्र्यांना विनंती करते की त्यांनी माननीय सुनेत्राताईंचं स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर.
माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत कृषी मंत्र्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय राज्यपाल जिष्णुदेव वर्मा जी का परिचय देने का सौभाग्य मुझे यहाँ प्राप्त हुआ है. आपका सार्वजनिक जीवन और राजनीति का अनुभव 30 वर्षों से अधिक है. जनजातीय विकास, शिक्षा, स्वास्थ्य, कला एवं संस्कृति के प्रति आपकी गहरी प्रतिबद्धता है. आपका व्यक्तित्व केवल राजनीति तक सीमित नहीं, उसके और कई भी आयाम हैं. आप आधुनिक कला, चित्रकला और मूर्तिकला के अभ्यासक एवं उसमें निष्णात है. आप एक संवेदनशील कवि है. आपने बंगाली एवं अंग्रेजी में कविताएं लिखी है. पर्यावरण हितैषी उपायों से आपने बायो विलेज 2.0 को बढ़ावा दिया, जिसे अंतर्राष्ट्रीय स्तर पर सराहा गया. माननीय आदरणीय राज्यपाल जी का एक वक्तव्य है, आइए हम अपने भीतर आशा को जीवित रखें, केवल अपने लिए नहीं बल्कि उन लोगों के लिए जो हमसे आशा रखते हैं. आपके इसी वक्तव्य के साथ मैं आपको मार्गदर्शन के लिए आमंत्रित करना चाहूंगी. नमस्कार. श्री देवेंद्र फडणवीस जी, ऑनरेबल चीफ मिनिस्टर महाराष्ट्र. श्रीमती सुनेत्रा पावर जी, ऑनरेबल डेप्यूटी चीफ मिनिस्टर. श्री राधाकृष्ण विखे पाटिल, मिनिस्टर ऑफ वाटर रिसोर्सेस. श्री दत्तात्रेय महाराणे, मिनिस्टर फॉर एग्रीकल्चर. श्री भारत गोगावाले, मिनिस्टर ऑफ हॉर्टिकल्चर. Sri Ashish Jaiswal, Minister of State for Agriculture, Finance and Planning. Sri Indranil Nayak, Minister of State for Tribal Development. Sri Parimal Singh, Secretary Agriculture. Commissioner Agriculture and Horticulture, Senior Officers of the Agriculture Department. आज येथे उपस्थित कृषी पुरस्कार विजेते शेतकरी बंधू व भगिनी तसेच त्यांचे कुटुंबीय, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मैं महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री स्वर्गीय श्री वसंतराव नायक जी की जयंती पर उन्हें अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं. स्वर्गीय वसंतराव नायक जी ने किसानों और कृषि क्षेत्र के विकास के लिए दूरदर्शी एवं ऐतिहासिक कार्य किए. 70 के दशक में जब महाराष्ट्र गंभीर सूखे की चुनौती का सामना कर रहा था, तब उन्होंने कृषि क्षेत्र को नई दिशा प्रदान की. राज्य में कृषि विश्वविद्यालयों की स्थापना में उनका महत्वपूर्ण योगदान रहा. इसी कारण उनकी जयंती को कृषि दिवस के रूप में मनाया जाना अत्यंत सार्थक है. मैं आप सभी को कृषि दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूं तथा कृषि रत्न, कृषि भूषण, जिजामाता कृषि भूषण, उद्यान पंडित एवं अन्य राज्य स्तरीय कृषि पुरस्कारों के लिए चयनित सभी किसानों, संस्थाओं तथा अधिकारियों को हार्दिक बधाई देता हूं. आज हम यहाँ उन किसानों, संस्थाओं तथा शासकीय अधिकारियों का सम्मान करने के लिए एकत्र हुए हैं, जिन्होंने कृषि, दुग्ध उत्पादन, मत्स्य पालन, कुक्कुट पालन, कृषि उद्यमिता, मूल्य संवर्धन, आधुनिक तकनीक के उपयोग तथा प्राकृतिक चुनौतियों का धैर्य और परिश्रम से सामना करते हुए उत्कृष्ट कार्य किया है. बीज से बाजार तक की अवधारणा किसानों को उनकी उपज का उचित मूल्य दिलाने की दिशा में प्रभावी सिद्ध हो रही है. ड्रोन तकनीक, मृदा स्वास्थ्य कार्ड तथा प्राकृतिक उर्वरकों उपयोग जैसे पहले कृषि उत्पादकता बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभा रही है. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना के अंतर्गत खेत तालाब स्तरीकरण तथा जल भंडारण का व्यापक निर्माण किया गया है, जिससे किसानों को दीर्घकालिक जल सुरक्षा प्राप्त हुई है. हजारों खेत तालाबों का निर्माण पूर्ण हो चुका है तथा लाभार्थियों के
बैंक खाते में प्रत्यक्ष वित्तीय सहायता की भी उपलब्ध कराई गई है। आधुनिक तकनीकों के उपयोग, मूल्य संवर्धन और अथक परिश्रम के माध्यम से उन्होंने सिद्ध किया है कि भारतीय कृषि विश्व स्तर पर प्रतिस्पर्धा करने की क्षमता रखती है। मैं सभी पुरस्कार विजेताओं को, उनके परिवारों तथा कृषि विभाग के अधिकारियों और हार्दिक बधाई देता हूं। मुझे पूर्ण विश्वास है कि महाराष्ट्र कृषि के क्षेत्र में समृद्ध, टिकाऊ, आधुनिक और वैश्विक स्तर पर प्रतिस्पर्धी कृषि अर्थव्यवस्था के निर्माण में पूरे देश का नेतृत्व करते रहेगा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। नमस्कार. आजच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आत्ताच आपलं भाषण केलेले महामहिम राज्यपाल महोदय जिष्णुदेव देववर्मा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय राज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल, माननीय राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, आयुक्त श्री सूरज मांढरे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त संघांचे ॲडव्होकेट प्रकाशजी पाटीलजी, तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू भगिनी व त्यांचे कुटुंबीय, पत्रकार बंधू आणि भगिनी व मीडिया प्रतिनिधी यांच्यासह उपस्थित आपल्या सर्वांचेच मी मनापासून स्वागत करते. राज्यामध्ये कृषी फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी यांना सन 2003 आणि 2023 आणि 2024 या वर्षासाठीचे कृषी पुरस्कार प्रदान करण्यासाठी आज आपण सगळेच इथे जमलेलो आहोत. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आहे. त्यानिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करते आणि महाराष्ट्र कृषी दिनाच्या आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून आपल्या मातीची सेवा करणाऱ्या खऱ्या भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा आणि कष्टाचा हा सन्मान आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या घामातून राज्याची समृद्धी फुलते, तर त्यांच्या श्रमातून समाजाची अन्न सुरक्षा अबाधित राहते. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजेच महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील खऱ्या अर्थानं कष्टाला दिलेली मानवंदना. म्हणूनच राज्य शासनानं शेती, फलोत्पादन आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचं धोरण सातत्याने ठेवलं आहे. या पुरस्काराच्या नामावलीकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्यामध्ये राज्याचा इतिहास आणि कृषी क्षेत्राचे आदर्श दडलेले आहेत. भारताचे पहिले कृषी मंत्री, कृषी शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि शेतकरी चळवळीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, छत्रपती शिवरायांना संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ, सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या मान्यवर व्यक्तींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची प्रतिष्ठा आपण सगळ्यांनीच वाढवलेली आहे. सन 2023-24 या वर्षासाठीचे कृषी पुरस्कार मिळालेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि अधिकारी, कर्मचारी तसेच संस्था यांचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते. आज ज्या शेतकरी बंधू भगिनींना पुरस्कार मिळत आहेत त्या केवळ स्वतःच उत्पन्न वाढवलं नाही तर संपूर्ण समाजाला त्यांनी नवी दिशा दिलेली आहे. तुमच्या यशाच्या इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल आणि ते आधुनिक शाश्वत शेतीकडे नक्कीच वळतील असा मला विश्वास आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी
ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांचं मी मनापासूनच सुरुवातीलाच अभिनंदन करते. आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या 6000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये देण्यात येत आहेत. या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचं पुनश्च मी अभिनंदन करते, त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सुनेत्राताईंच्या बोलण्यामध्ये वसंतराव नाईकांचा उल्लेख आला. वसंतराव नाईकांचं शेतीवर, शेतकऱ्यांवर इतकं प्रेम होतं की एक उल्लेख जरूर करावा असं वाटतो की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला त्यांनी वर्षा हे नाव दिलं आहे. हे कमी जणांना माहिती असेल. मी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी आपलं भाषण करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. या देशामध्ये ज्यांनी कृषी मंत्री म्हणून देशाच्या कृषी धोरणाला दिशा दिली ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना देखील नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं संघर्षाच्या काळामध्ये समृद्धीचा नारा देणारे आणि या महाराष्ट्राला कृषी आणि जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी ज्यांच्यामुळे मिळाली, महाराष्ट्राला आपल्या पायावर ज्यांनी उभं केलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांना आज खरं म्हणजे त्यांच्याच दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार आपण करतो. मी विनम्र आदरांजली त्यांना देखील अर्पित करतो. आज या कार्यक्रमाकरता आपल्यामध्ये उपस्थित राहून ज्यांनी जवळजवळ 150 पुरस्कार स्वतःच्या हाताने या ठिकाणी दिले ते महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महाराष्ट्राचे सन्मान्य कृषी मंत्री दत्तामामा भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, श्री इंद्रनील नाईक, श्री परिमल सिंग, श्री सूरज मांढरे, श्री प्रकाश पाटील, श्री रफिक नायकवाडी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा आपण सन्मान केला, असे सर्व कृषी भूषण, कृषी मित्र, उद्यान मित्र, विविध पुरस्काराचे मानकरी असलेले महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी भगिनी बंधू, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो की या ठिकाणी मी उशिरा आलो. मुळात हा कार्यक्रम आपला आधी ठरला होता, पण 2च दिवसापूर्वी अचानक महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुका पूर्ण करूनच इथे येणं भाग होतं. आणि म्हणून राज्यपाल महोदयांना विनंती केली
की आपण कार्यक्रम सुरू करावा. निवडणुका असल्यामुळे नेमका किती वेळ लागेल मला कल्पना नाही, पण मी आणि सुनेत्राताई आम्ही निश्चितपणे पोचतो. आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. पण मला अतिशय आनंद आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये मी उपस्थित आहे आणि विशेषतः आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय पाटील यांना या ठिकाणी प्राप्त झाला. डॉक्टर संजय पाटील यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये, फलोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा उद्योग उभा केला. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळ दिलं, त्यांना एकत्रित केलं आणि कृषीमध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं. आज एक मोठे उद्योजक म्हणून तर त्यांच्याकडे पाहिलंच जातं, पण त्याचसोबत 3 विद्यापीठाचे कुलपती म्हणून देखील ते काम पाहतायत आणि निश्चितपणे त्यांनी कृषी क्षेत्रात जे कार्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यासोबत 2024 करता या ठिकाणी जो पुरस्कार आहे तो पालघर जिल्ह्यातले यज्ञेश वसंत सावे यांना देण्यात आला. सावेंनी देखील शेतीमध्ये अनेक नवीन प्रयोग केले. विशेषतः चिक्कूच्या क्षेत्रामध्ये फळ प्रक्रियेच्या माध्यमातून अतिशय नवीन अशा प्रकारचे प्रयोग करून ज्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे अशा भागामध्ये देखील त्यांनी उत्तम कार्य केलं आणि म्हणून हा सगळ्यात मानाचा पुरस्कार 2023 आणि 24चा या आपल्या 2 शेतकरी मित्रांना या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्याचसोबत इतरही ज्या लोकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, मी बऱ्याच लोकांचे बायोडाटा वाचत होतो, त्यांनी केलेलं काम पाहत होतो. मी खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की कृषीच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम केलंय, हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाहीये, तर ही जी आपल्या देशातली एक महान कृषी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने आजपर्यंत आम्हाला जीवन दिलं आणि भविष्यातही या मनुष्य जातीला जिवंत ठेवण्याचं काम ज्या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून होणार आहे, त्या संस्कृतीचे खरे वाहक जर कोणी असतील तर आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे सगळे आमचे शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या महान संस्कृतीचे वाहक म्हणून या संस्कृतीला तुम्ही जे समृद्ध केलंय, या महाराष्ट्राच्या कृषी जीवनाला तुम्ही समृद्ध केलंय, या महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं प्रेरणा स्रोत म्हणून तुम्ही जे कार्य केलं आहे, त्या कार्याकरता महाराष्ट्र सरकारने हा सन्मान आपल्याला दिलेला आहे. आणि मी तर असं म्हणेन की ज्यावेळी अशा प्रकारचा एखादा सन्मान सोहळा होतो त्यावेळी ज्या व्यक्तीचा सन्मान होतो त्या व्यक्तीपेक्षाही जो पुरस्कार असतो त्या पुरस्काराचा सन्मान त्या व्यक्तीमुळे त्या ठिकाणी अधिक वाढत असतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपण पाहतोय गेल्या 30-40 वर्षामध्ये शेतीचं क्षेत्र हे आव्हानांचं क्षेत्र झालंय. एकीकडे शेतकऱ्यांकडे असलेली शेती त्याची आराजी कमी होत गेली, परिवार वाढत गेले, शेतीचं विभाजन होत गेलं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 80% शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. एकीकडे शेतकरी अल्पभूधारक झाला आणि त्यासोबत वातावरणाच्या बदलाचा सर्वाधिक परिणाम हा जर कुठे झाला असेल तर तो शेती क्षेत्रामध्ये झाला. आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्र सारखं राज्य, ज्या राज्यामध्ये 52% प्रदेश
52% भूभाग हा अवर्षण प्रवण आहे. ज्या ठिकाणी 52% भागामध्ये पावसाच्या पाण्यावर आणि लहरीपणावर मोठ्या प्रमाणात आपली शेती अवलंबून आहे. कमी पाण्याचा प्रदेश हा मोठा आहे. अशाही परिस्थितीमध्ये या सगळ्या संघर्षाचा सामना करत आमचा शेतकरी हा सातत्याने त्या ठिकाणी काम करत असतो. आज एकीकडे आपण पाहतो आराजी लहान झाली आहे आणि दुसरीकडे जागतिकीकरणामुळे आज शेतमालाचे भाव हे केवळ आपल्या बाजारात ठरत नाहीत, तर जगाच्या बाजाराच्या भावाचा थेट परिणाम हा आपल्या शेतमालाच्या भावांवर होतो. दुसरीकडे शेती लहान झाल्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं परवडत नाही. तिसरीकडे हळूहळू आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आम्ही रासायनिक शेतीकडे गेल्यामुळे निविष्ठांचे वाढते दर हा शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान झालंय. रासायनिक शेतीमुळे सुरुवातीच्या काळात तर उत्पादकता वाढली, पण आज त्या उत्पादकतेवरही कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जमिनीची जी उर्वरक क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी कमी होते आहे. अशा प्रकारच्या अनेक दुष्टचक्रांमध्ये आज आमचा शेतकरी फसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच कुठेतरी अशाही परिस्थितीमध्ये जे उत्तम शेती करतायत, जे त्या ठिकाणी नंदनवन पिकवतायत, अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना त्यांच्याकडनं इतरांनाही बोध घेतला पाहिजे, अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करतो की शेती समोरची आव्हानं आपल्याला कमी करता आली पाहिजे. मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये अवर्षण प्रवण भागामध्ये ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅप पडते, पाऊस येतो आणि त्यानंतर तो गायब होऊन जातो आणि मग वेगवेगळ्या परिस्थितीत असलेली पिकं ही त्या ठिकाणी वाळतात, ती अनेकदा जळतात, अनेकदा मरतात, अनेकदा त्याची उत्पादकता कमी होते. अशा परिस्थितीमध्ये किमान प्रोटेक्टिव्ह इरिगेशन घेता आलं पाहिजे. याकरता आपण मोठ्या प्रमाणात 22,000 गावांमध्ये जलसंधारणाची कामं केली आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत. ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण होतं, अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं. आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत. आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ. मला सांगताना आनंद वाटतो, आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना
दिवसा 12 तास वीज पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास अशा पद्धतीनं वीज, आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोफत विजेकरता दरवर्षी राज्य सरकारच्या बजेटमधनं 28,000 कोटी रुपये हे आपण वीज कंपनीला भरतो आणि त्यातनं ही वीज विकत घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. कृषीच्या क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करणं हे गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात नवीन पद्धती आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बीबीएफ प्रमोट केले आणि त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज यांत्रिकीकरणाकरता देखील सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्राचं सरकार खर्च करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ 1,500-2,000 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत, कुठे 100% अनुदान, कुठे 90% अनुदान, कुठे 80% अनुदान या माध्यमातनं आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली पाहिजे. आज आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये वेगवेगळे वाण विकसित झाले, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे, नकली अशा प्रकारचे बियाणे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांच्या म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला ज्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला नकली बियाणं मिळालं, आता याच्यात काहीच उगवणार नाही, त्या दिवशी त्याचं जे दुःख आहे हे अवर्णनीय अशा प्रकारचं दुःख आहे. आणि म्हणून त्यात महाराष्ट्राने आता लीड घेतला आणि सर्व प्रकारचं प्रमाणित बियाणं हेही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाय करून घ्यावं लागेल आणि सर्टिफाईड नसेल तर ते बियाणं विकता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे जे नकली बियाणाचं या ठिकाणी एक सुळसुळाट होता तोही कमी करण्याचं काम आपण केलं. यासोबत कृषी निविष्ठांमध्ये देखील विशेषतः खतं घेत असताना लिंकेजचा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला. आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या हे घेतलं तर हे घ्यावं लागेल तरच तुम्हाला हे मिळेल, अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांचा उत्पादन खर्च वाढवत होते. त्यालाही आपण बंदी घातली. यावर्षी प्रयोग करून 2 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन आपण विक्री केली. पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभी करू, कुठल्याच कंपनीला लिंकिंग करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या माथी अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी मारून त्या ठिकाणी त्यांचा उत्पादन खर्च वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करण्याकरता आज आपण प्रयत्न करतोय. शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आणलं तर आपला उत्पादन खर्च हा जवळजवळ 25 ते 30% कमी होतो आणि उत्पादकता ही 25 ते 30% वाढवता येते. अशा प्रकारचा दुहेरी फायदा होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं ॲप महाविस्तार ॲप हे आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी तयार केलं. आणि आज मला आनंद आहे की या ॲपवर 50 लाख शेतकरी आलेले आहेत. आपल्यापैकी ज्यांनी या महाविस्तार ॲपचा वापर केला असेल, आपल्या भाषेमध्ये त्याच्याशी बोलता येतं. त्या ॲप मधला एजंट तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत.
कुठलाही तुमचा प्रश्न असेल, पीक पद्धतीच्या बद्दल असेल, कीड व्यवस्थापनाच्या बद्दल असेल, खतांच्या संदर्भात असेल, निविष्ठांच्या संदर्भात असेल, किंवा अगदी आता तर आपण हे प्रमाणीकरण करणं सुरू केलं आहे की पिकाचा एक फोटो तुम्ही त्या ऍप मधनं काढला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्हाला आमचा हा महाविस्तार ऍप वातावरण काय आहे आणि त्या वातावरणामुळे कोणची कीड येऊ शकते आणि ती जर येणार असेल तर तुम्ही काय उपाययोजना केली पाहिजे हे त्या शेतकऱ्याला सांगताय. एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाचा डॉक्टर हा त्याच्या मोबाईल मध्ये आपण दिलेला आहे. तुम्ही विचाराल त्या प्रश्नाचं उत्तर हे आज या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणं, कीड व्यवस्थापन करणं, अशा विविध गोष्टी आज या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत. आणि भविष्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी कृषी मालाचे भाव हे जर जागतिक बाजारपेठ ठरवत असेल तर आपल्याला उत्पादकता वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे या माध्यमातूनच शेती ही फायद्याची करता येईल. आज मला आनंद आहे, फलोत्पादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे आणि मागील 3 वर्षामध्ये देशाने फलोत्पादनाच्या क्षेत्रात जी निर्यात केली त्या निर्यातीमध्ये 60% जास्त हिस्सा एकट्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. या सगळ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्यांनी आज युरोप असेल, मिडल ईस्ट असेल, या सगळ्या बाजाराला त्या ठिकाणी एक प्रकारे पादक्रांत केलाय. आज त्यासोबत आपला प्रयत्न आहे शेतीसोबत लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट हे महत्वाचं आहे, पशुपालन महत्वाचं आहे, डेअरी महत्वाची आहे. आपला या ठिकाणी आपण आता योजना आणली आहे आणि हे जे पशुपालनाचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये मोठा विस्तार आणायचा. 25% वार्षिक ग्रोथ ही या क्षेत्रात कशी आणता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू. आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपला प्रयत्न आहे क्लायमेट प्रूफ शेतीचा. वातावरणाच्या बदलाचा परिणाम ज्या शेतीवर होणार नाही अशा प्रकारची शेती आणि त्या शेतीसोबत पुढची जी काही पोस्ट हार्वेस्ट चेन आहे ही चेन डेव्हलप करायचा प्रयत्न हा देखील आज या माध्यमातून आपण करतो. स्मार्ट सारखी, मॅग्नेट सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून 10,000 गावांमधल्या प्राथमिक सोसायट्या यांना ॲग्री बिझनेस कम्युनिटीमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यालाच बाजाराचा मालक करायचं. बाजारामध्ये आणि शेतीमध्ये आज जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बाजूला करायची आणि थेट बाजाराचा मालक जर शेतकरी झाला तर अनेक वेळा आपण पाहतो शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतमालाचा भाव मिळत नाही, पण कोणीतरी ॲग्रिगेटर तो भाव घेऊन जातो. ही जी मधली साखळी आहे ही साखळी शेतकऱ्याच्या हातात कशी येईल याचं 10,000 गावांमध्ये काम आपण सुरू केलेलं आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रातलं परिवर्तन हे देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. यासोबत या महाराष्ट्राला कायम आपल्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे. हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे. अल निनोच्या वर्षामध्ये पाऊस कमी आहे. या महिन्यातला जून महिन्यातला पाऊस ॲव्हरेज पेक्षा 60% कमी पडलेला आहे. त्यामुळे अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला जर योग्य पद्धतीने शेती करायची असेल तर आपल्याला पाण्याचं संरक्षण उभं करावं लागेल. जलसंधारणाचे उपाय तर आपण केलेच आहेत, पण जेव्हा 60% डेफिसिट होतं तेव्हा जलसंधारणाचे स्ट्रक्चरही कामी येत नाहीत. आणि म्हणून
जलसंधारणावर आपला नेहमीच भर असेल, पण त्याचसोबत आता महाराष्ट्रामध्ये नदी जोडचे प्रकल्प आपण सुरू केले आहेत. विदर्भामध्ये वैनगंगा नळगंगेचा प्रकल्प करून त्या ठिकाणी संपूर्ण विदर्भाला 500 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि या नदीच्या माध्यमातून विदर्भाचे 11ही जिल्हे कायम दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतो. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गोदावरीचं खोरं जे आमचं तुटीचं खोरं आहे, पण सगळ्यात मोठं खोरं आहे आमच्या कोकणातल्या पश्चिमी वाहिनीच्या ज्या नद्या आहेत, ज्याचं पाणी थेट वाहून समुद्रामध्ये जातं. आज आपण त्याच्यावर त्या ठिकाणी प्रकल्प तयार केलाय आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून ते पाणी उचलायचं आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 80 TMC पाणी हे उचलून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपण आणणार आहोत, ज्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त आपण करणार आहोत. त्यासोबत आपल्याला माहिती आहे कोल्हापूर सांगली या भागामध्ये सातत्याने महापूर येत असतो. एकीकडे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि सोलापूरचा काही भाग हा कायम दुष्काळी आहे आणि दुसरीकडे असा भाग आहे की दरवर्षी ज्या ठिकाणी 100 TMC पाणी पुराचं हे वाहून समुद्राला जातं, पण ते आपण थांबवू शकत नाही, उलट त्याच्या पुराचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणून तिथेही आपण प्रकल्प चालू केला आणि हे पाणी फ्लड डायव्हर्जनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यात न्यायचं आणि उरलेलं पाणी उजनीपर्यंत आणून उजनीतनं ते मराठवाड्यात न्यायचं. अशा प्रकारचा प्रकल्प आपण सुरू केलाय. या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त आम्हाला करायचं आहे. महाराष्ट्राच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही असा संकल्प या महाराष्ट्रात आपण केला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करू इच्छितो, या क्षेत्रामध्ये सरकार देखील खूप काम करताय, पण सरकारपेक्षाही तुम्ही जे काम करताय ते महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या आसपासचे शेतकरी, आजूबाजूच्या गावातले शेतकरी एखाद्या उद्यान पंडिताची शेती पाहतात, एखाद्या कृषी भूषणाची शेती पाहतात आणि अडचणीच्या व्यवस्थेत तशीच परिस्थिती असताना देखील ज्यावेळी त्यांनी शेती फायद्याची करून दाखवली आहे, त्यांनी शेतीमध्ये प्रयोग केले आहेत, त्यांनी नवीन व्यवस्था उभी केली आहे, नवीन वाण तयार केले आहेत, नवीन पद्धती तयार केली आहे, या गोष्टी ज्यावेळेस ते पाहतात त्यावेळी त्यांनाही त्यातनं मोठ्या प्रमाणात स्फूर्ती मिळते, त्यांनाही त्यातनं एक प्रकारे चांगलं करण्याची इच्छा निर्माण होते. आणि म्हणून एक प्रकारे आपण बसलेले सगळे लोक आमच्या कृषी विभागाचे अँबॅसेडर आहात, तुम्ही राजदूत आहात. तुमच्या माध्यमातून हे सगळं कार्य सामान्य शेतकऱ्यांकडे आम्ही नेणार आहोत. मगाशी वहिनींनी सांगितलं, शेतकऱ्यांना सक्षम करायच्या अनेक उपाययोजना आम्हाला करायच्या आहेत, पण या करत असताना अडचणीतल्या शेतकऱ्याला कर्जमाफी देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. आणि मला हे सांगताना आनंद होतोय, कुठल्याही निवडणुका समोर नाहीत, सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, तरी देखील आमच्या सरकारने या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला. आणि मी पुन्हा सांगतो, अनेक लोक अनेक शंका निर्माण करतायत, पण अंतिमतः जेव्हा कर्जमाफी आमची येईल त्यावेळी लक्षात येईल या ठिकाणी बहुतांश शेतकरी जे आहेत हे त्याच्यावर समाधानी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. माझं हे नेहमी मत असतं, कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, तो आवश्यक उपाय आहे.
पण कर्जमाफीमुळे कुठलाही शेतकरी श्रीमंत झाला नाही. कर्जमाफीने कुठलाही शेतकरी हा कायम अडचणीतनं बाहेर निघाला नाही. आवश्यकता असते त्याला धीर देण्याची, त्याला पुन्हा कर्ज मिळण्यास पात्र करण्याची, म्हणून आपण कर्जमाफी करतो. पण त्या कर्जमाफी सोबत शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तोच प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. आमचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, कृषी राज्यमंत्री असतील, कृषी सचिव असतील, आमचे कमिशनर असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कृषी विभागाचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं कृषी विभागाने या सगळ्या आव्हानांना समोर जाण्याकरता या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि आज हा कार्यक्रम देखील त्याच प्रयत्नामध्ये लोकांना उत्साह यावा याकरता घेतलेला कार्यक्रम आहे. मी आपले आभार मानतो की आपण आम्हाला देखील या ठिकाणी या सोहळ्यामध्ये निमंत्रित केलं आणि या सोहळ्याचा भाग होण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये ईश्वर आपल्याला आशीर्वाद देवो, आपलं चांगलं कार्य चालू राहो आणि शेतकरी म्हणून अशाच प्रकारची उदाहरणं आपण इतरांसमोरही मांडत राहो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आशिष जयस्वाल माननीय कृषी राज्यमंत्री यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, मी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री जिष्णुदेव वर्माजी यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिलं आणि एक पुरस्कार वितरणाचा एक विक्रम त्यांनी कदाचित केला असावा. त्यांचा आपण सर्वांनीच मनापासून धन्यवाद देऊया. या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे देवाभाऊ आणि ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली, राज्य सरकारचा मोठा निधी दिला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून, अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून कायम ज्यांनी सदैव आधार दिलेला आहे आणि नेहमी शेती क्षेत्राला आपल्या अर्थसंकल्पात आणि प्रत्येक कामात प्राधान्य दिलं, असे आमचे सर्वांचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो. आदरणीय सुनित्राताई पवार या देखील या कार्यक्रमात उपस्थित झाले, त्यांचाही मी मनापासून धन्यवाद देतो. आपले कृषी मंत्री दत्तामामा भरणे, माननीय मंत्री विखे पाटील, माननीय राज्यमंत्री माननीय मंत्री भरत गोगावले, माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आपले कृषी विभागाचे सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत मी प्रथमतः सर्व शेतकऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपल्या या जिद्दीमुळे, आपल्या या प्रेरणेमुळे आणि या पुरस्काराच्या सोहळ्यात आपण सर्व उपस्थित झाल्यामुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली. आणि मला विश्वास आहे की हा फक्त पुरस्कार नाही, तर हा महाराष्ट्राच्या इतर शेतकऱ्यांना देखील दिशा देणारा, त्यांना एक मार्गदर्शन करणारा आणि त्यांच्यामध्ये एक स्पिरिट निर्माण करणारा सोहळा म्हणून निश्चितच अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाचे आमचे सर्व अधिकारी वर्ग, उपस्थित दुरून दुरून आलेले सर्व शेतकरी, या सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमुळेच खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय गरिमामय झालेला आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि नेहमीच माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात शेतीच्या समोरील सर्व आव्हानांचा आपण सामना करू आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्मनिर्भर आणि कर्जमुक्त आणि देशामध्ये सर्वात पुढे महाराष्ट्र माझा, हा जो आपला संकल्प आहे तो निश्चित आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया, एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या फुलशेतीतून चा मोगरा आणि सोनचंपा ही आपण त्याची परडी भेट देतो आहोत.
कार्यक्रमाचा शेवट करताना कृषी विभागाच्या एका गोष्टीचा इथे मला उल्लेख करावासा वाटतो की 189 पुरस्कार आपण तुम्हा सगळ्यांना दिले आणि कुठेही गडबड उडाली नाही, कुठेही गोंधळ झाला नाही, याचा पुरस्कार त्याला दिला गेला असं झालं नाही. अतिशय फ्लॉलेस कार्यक्रम होता. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तो पार पडला. कृषी विभागाचं या अत्यंत सुंदर नियोजित कार्यक्रमासाठी आपण अभिनंदन करायला पाहिजे. आपण टाळ्या वाजवूया. कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव हा केवळ पुरस्कार नसून राज्याच्या कृषी विकासाचा सन्मान आहे.